नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून जी ची एक्झाम घेण्यात आलेली, भरती परीक्षा घेण्यात आलेली होती, त्याबद्दलचा जो निकाल आहे, आन्सर की आहे, सुधारित आन्सर की जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागासाठीची. त्याच्यामध्ये पाहू शकता विविध पदे याच्यानुसार भरली जाणार होती विविध संवर्गांमधील. यासाठीचा जो निकाल आहे, फायनल आन्सर की, ती अधिकृत जी वेबसाईट आहे त्याच्यानुसार इथे या लिंकवर जाऊन तुम्ही लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही जो तुमचा लिंक आहे, लिंक जी आहे त्या लिंकमध्ये चेक करू शकता. याच्यामध्ये ऑप्शन देण्यात आलेला आहेत, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुमचा जो फायनल निकाल आहे ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंटसाठीचा प्रसिद्धीपत्रकसुद्धा त्याच्यामध्ये जारी करण्यात आलेला होता. तर यानुसार जो निकाल आहे, फायनल निकाल तो जाहीर करण्यात आलेला आहे. आन्सर की जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे, ते चेक केली जाऊ शकते अधिकृत वेबसाईटवर जाऊन तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आहे आणि पुढची प्रोसेस कशी असणार आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता जी अधिकृतची जाहिरात आहे त्यामध्ये देण्यात आलेलं होतं, लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघुटंक लेखक या पदाकरता अर्ज केलेले उमेदवार लेखी परीक्षेत किमान 85% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1/10 या कमाल प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारास लघुलेखनाची कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल. याच्यामध्ये पाहू शकता लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघुटंक लेखक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांवर निवड करताना लेखी परीक्षा आणि लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी पडताळणी नंतर मिळालेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणानुक्रमे निवड यादी आहे आणि अंतिम यादी ते जाहीर करण्यात येईल. सध्या आन्सर की जाहीर करण्यात आलेली आहे, त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस आहे. याच्यामध्ये एकत्रित बेरीज करून जी अंतिम निवड यादी आहे ती जाहीर करण्यात येईल. त्याच्यानंतर इथं पाहू शकता जवान राज्य उत्पादन शुल्क, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या पदांकरता अर्ज केलेले उमेदवार लेखी परीक्षेत किमान 85% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1/10 या कमाल प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारास शारीरिक पात्रता पडताळणी चाचणी व चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल. यामध्ये पाहू शकता हे जी पर्याय आहेत, जवान निवाहन चालकसाठीची, त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क या पदासाठीची, तर या पदांसाठी शारीरिक चाचणी असणार आहे आणि शारीरिक चाचणी म्हणजे निवड यादी जी सिलेक्ट केली जाईल त्याच्यामध्ये परत शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान निवाह चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांवर निवड करताना लेखी परीक्षा आणि शारीरिक पात्रता पडताळीनंतर होणाऱ्या मैदानी चाचणीत मिळालेल्या एकूण गुणांची बेरीज करून गुणानुक्रमे निवड यादी अंतिम करण्यात येणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया देण्यात आलेली आहे. सेवा प्रवेश नियम तदनुसार शासनानुसार वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या सुधारणा याच्यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत, इथं पाहू शकता. त्याच्यानंतर अंतिम निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची रँकिंग सामान्य प्रशासन विभाग यांच्या निर्णयानुसार निश्चित करण्यात येईल. त्याच्यानंतर इथं पाहू शकता प्रतीक्षा सूची जी आहे ती कशी जाहीर केली जाईल याच्याबद्दल सुद्धा माहिती जी आहे नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली होती. याच्यानुसार पाहू शकता जाहिरातीत नमूद केलेल्या संवर्गातील पदांची प्रतीक्षा सूचीसह निवड सूची सर्व प्रकारच्या परीक्षा होऊन अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्याच्या तारखेपासून 1 वर्ष कालावधीकरता किंवा पुढील निवड प्रक्रियेची कार्यवाही सुरू होण्याचा दिनांक यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत विधिग्राह्य राहील. तदनंतर सदर प्रतीक्षा सूचीसह निवड सूची व्यापारात होईल. तथापि भरती प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने भरती प्रक्रिया, निवड सूची, प्रतीक्षा सूची इत्यादींच्या अनुषंगाने दिलेले निर्देश लागू राहतील. त्याच्यामध्ये पाहू शकता याच्यामध्ये देण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस असणार आहे लवकरच 10 ते 15 दिवसामध्ये जी फायनल जो निकाल आहे तो निकाल जाहीर केला जाईल. यासाठी तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तिथं पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हतेचे डॉक्युमेंट्स आहेत, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा आहे, आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आहे, माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठीचा पुरावा, अराखीव महिला खेळाडूसाठीचा पुरावा. अशा पद्धतीने ही जी महत्त्वाची माहिती आहे, डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ते पाहू शकता पूर्ण डिटेल्स देण्यात आलेले आहेत. याच्या पद्धतीने जी पुढची प्रोसेस होणार आहे लवकरच जाहीर केली जाईल. याच्यामध्ये तुमची जी अधिकृतची वेबसाईट देण्यात आलेली आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून या वेबसाईटवर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड लॉग इनसाठीचा क्लिक करून
त्या पद्धतीने इथे ID आणि पासवर्ड एंटर करून तुमचा जो फायनल आन्सर कीचा निकाल आहे, निकाल जे आहे तो जाहीर केलेला आहे, त्याच्यामध्ये आन्सर की तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागासाठीची विविध पदासाठीची भरती घेण्यात आलेली होती. त्यासाठीचा जो फायनल मेरिट लिस्ट म्हणजेच फायनल आन्सर की निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.